नमस्कार मंडळींनो, बघा मी रेखा ब्लॉग चालू केलेला आहे। तर आता आज उशिराले उठलोय आम्ही आणि देवपूजा वगैरे केली। आता नाश्ता करते। चिवचा नाश्ता झालाय, चिव चालली आंघोळीला। आता 5 नंबर बी आलाय, पटापट काम करून घेतो। चला नाश्ता करते। बघा या सर्वांनी जेवायला बसलोय आम्ही। आणि बघा मी ना व्हिडिओ अपलोड करते, व्हिडिओ अपलोड करते। या बस हे बघा डाळ भात बनवलाय। तिथं कटाळलेलीच असते साधारण कदा। फोन केलाय तर ही माझी बारकी बाची आहे, बघा माझ्या संग बोलते कशी। तर बघा कशी मांजरी संग मस्ती चालली हिची। बघा लय मांजरी आवडतात आमच्या मांजरीला मोठे। काय मांजरी हे मनू मनू कशी आली। लॅपटॉपवर कुठे, तुला खायला पाहिजे बाळा। तर बघा आता जेवण वगैरे झालंय, बसलोय। परत दीदीनं थोडी राहिलेली भांडी घासून घेतली। तर चिवची चालली मस्ती मांजरी संग। आणि घरी राहिल्यापासून माझी तब्येत बी वाढली आहे। मी कामाला जात होती त्यामुळे तब्येत जरा कमी झालेली, पण आता नाही होत जास्त काम। म्हणजे मी कधी कामं केलीच नाही पप्पांच्या घरी बी लय आणि इकडे आल्यावर बी नाही। मला घरात पाहिजे तेवढी मी कामं करते। म्हणजे घरात मी बघा आता मला म्हणजे मी जसं लग्न करून आली तसं मिशन चालवली, साड्यांना टिकल्या लावले, ती परत मण्यांचं काम केलं आहे। तुम्हाला सांगते मी जेवणाचं बी काम केलं, खानावळी बी चालवली, मी दुकान बी चालवलं। परत तुम्हाला सांगते मी चायनीजचा धंदा बी करत होती। 5 वर्ष तो धंदा केला, त्यानंतर माझा भाऊ वारला, त्यामुळे मग मी काही परत धंदा म्हणजे नाही केला। पण मग 6 महिने बी नसेल झालं तर माझे पप्पा वारले। पप्पा वारल्यानंतर ना मग माझं मन सगळ्या गोष्टीहून निघूनच गेलं। मग मी बाहेर पडायचं ठरवलं। मग मी बाहेरसाठी कामाला जायला लागली। मी मग बाहेर कुठे गेली कामाला तर मार्केटला गेली। तिथं अक्रोडची कंपनी होती मार्केट, तिथं मी अक्रोडच्या आणि मी अक्रोडमध्ये काम करायचे ना, तिथं बी खूप चांगलं काम होतं। पण तिथं खूप म्हणजे मी कधी बाहेर काम केलं नाही, त्यामुळे मला काय एवढा अनुभव नाही कामाचा। कारण की बायकांसंग राहणं वागणं हे आपल्याला काय कोणी शिव्या तर नाही, पण कोणी कसं बोलणं ते आपल्याला काही खपत नाही। त्यामुळं आपल्याला कोणासोबत काम करायला आवडत नाही पहिल्यापासून, पाहिजे तिकडं। कारण की करायचं तर स्वतःचं करायचं, त्यापेक्षा काम न केलेलं परवडतं। कारण मी माझा 5 वर्ष मी स्वतःचा धंदा केलेला, कधी बी लावू शकत होती, कधी बी बंद ठेवू शकत होती, किंवा मीच माझी मालकीण होती। त्यामुळं तशी सवय लागलेली म्हणून दुसऱ्याच्या हाताखाली मला काही जास्त दिवस जमलं नाही। तर मी ते फक्त 6 महिने काम केलं, 7-8 महिने काम केलं। त्यानंतर ते बी सोडलं आणि 2 महिन्याचा ब्रेक घेतला। आणि मग मी पार्लर विचार केला शिकायचं, कारण की जरा वेगळं काहीतरी करायचं म्हणून मग मी पार्लर शिकली। तिथं बी जॉब केला। पण आपण म्हणतो ना की आपण किती झालं तरी दुसऱ्याच्या हाताखाली ना नोकरच असतो, म्हणून नोकर परत मी पार्लरमध्ये बी काम केलं। माझा हात बी चांगला साफ झाला। पण माझी मोठी पोरी व्हायला लागल्या, त्यांच्यापाशी बी कोण नाही। मग तसं मला ठेवून कामावर जाता येत नव्हतं, म्हणून मी काम सोडून दिलं त्यांच्यासाठी। कारण की आमच्या इथं पावसातले प्रॉब्लेम असतं। पावसामध्ये पूर्ण बघा हे ना, तुम्हाला दिसतंय का देवाचं, बघा इथपर्यंत पाणी येतं, पूर्ण इथं टेकतं पाणी। त्यामुळे मग मला मुलींना सोडून कामाला म्हणजे नाही जमत जायला। तरी मी प्रयत्न केलेला, पण नाही। मग मुलींच्या अभ्यासावर परिणाम व्हायला लागला। आपण बाहेर जातो तर आपल्या मुलींवर कोण वाईट नजर ठेवतं काय ते कळालं घरी राहिल्यानंतर। त्यासाठी मग विचार केला कामच नाही करायचं, म्हणून मग मी व्हिडिओ बनवायला चालू केले। किती बाहेर भटकायचं। चला नाही अजून म्हणजे नाही व्हिडिओमध्ये अजून आम्ही एवढं फेमस, पण हळूहळू हो नाही मिस्टरांना आवडत, पण आता हळूहळू त्यांना पटायला लागले की मी पण काम करते, होईल जेव्हा व्हायचं तेव्हा। तर मिस्टरांना बी पटवून दिलं की मी व्हिडिओ बनवणार, मी घरातच राहते, मुलींना सोडून नाही जाणार कामाला। तरी बी मला म्हणते ती जा तू कामाला। होतं थोडीशी तारांबळ, थोडं मुलींना मग मला बी काटकसर करायला लागती, कारण की सारखं आलं गाव, ह्याला जा त्याला जा, मम्मी बोलावती, नाही गेलं की मग 4 शब्द बी ऐकायला लागते ती। त्यामुळं मग जरा व्हायचं। आणि मध्ये आमचा डान्स पण होता, त्या टायमाला पण खूप पैसे गेलं माझ्याकडून। आणि घर बी म्हणजे दुरुस्त करायचं, आता पावसाळ्याचा महिना आला या, त्यामुळं मग जरा तंगी होती, म्हणून विचार केला जायचा कामाला।
पण किती बी विचार, किती बी करू कामाचा विचार, पण माझं मनच घरातनं नाही निघू वाटत बाहेर. कारण की पोरींला टाकून जाणं हा चुकीचं आहे. कारण की आता पोरी नाही म्हणलं तरी 13-14 वर्षाच्या आहेत, बारक्या नाही आहे. त्यांच्यावर लक्ष देणं बी खूप जरुरी असतं माहिती आहे का. ह्या कारणानं मग मी काम सोडलं. बघू आता काय करायचं काय नाही, थोडं पूर्णमध्ये. तर मग बघा, मग मी हा विचार बरोबरच आहे ना की मी घरी राहिली ती. त्यांना नसेल पटत मानवऱ्याला की मी घरी राहिली ती, त्याला वाटत असेल तंगी होती. पण तंगीपेक्षा मुलांवर लक्ष देणं खूप जरुरी असतं. कारण की माझे पप्पा बी नेव्हीमध्ये कामाला होते, पण माझी मम्मी गेली, आम्हाला लहानपणी सोडून जायची. आम्हाला माहिती आहे की कोण कसं बोलतं. खाण्यापिण्याचं बी हाल नव्हतं, पण तरी बी आईबाप घरात समोर असलेले चांगलं असतं. बाप नसलं तरी आई तरी पाहिजे असतं. हां, एक टाईम बाप जर असला त्यांच्यासमोर तर मग मी काम करू शकते. ते गेलं तर मी गेली तर ते घरात पाहिजे, ते गेलं तर मी घरात पाहिजे. म्हणजे मुलींवर लक्ष राहतं. त्यामुळे मग मला काम सोडायचं लागलं. बघू आता, होईल थोड्या दिवस तंगी, नंतर देवाची कृपा झाली तर होईल आमचं बी व्यवस्थित. कारण की आताच आम्ही रिक्षा घेतलेला आहे, थोडं तर व्हायचं, ताण होणारच ना आमच्यावर बी. आणि त्यात मी पण झुंबा क्लास, परत माझ्या दोघी पोरी बी डान्स क्लासला जाते ती. कारण की माझी ना त्याची शॉपिंग करायची आणि डायरेक्ट गावाला जायचं शॉपिंग करायचं. सगळ्यांना सांग. हां, आता आम्ही गावाला जाणार आहे. मग तुम्हाला सांगतो कधी जाणार आहे, अजून आमचं फिक्स नाही झाले. पण पोरींला कपडे घ्यायच्या, तर पप्पा तर नाही म्हणते ती. मग बघू काय करायचं पुढं. मम्मीनं 2 ड्रेस घेतले ती तिला, दीदीला मी 1 ड्रेस घेतला आहे. तर चिव राहिली आमची. आमच्या चिवच्या बाबतीत बी तुम्हाला सांगेल, माझी चिव लय गोडवाणी आहे. पण म्हणतात ना गोडला पण जरा संघर्ष करायला लागतो. तसं आहे माझ्या मुलींचं. दोन्ही मुलींना आयुष्यात खूप संघर्ष करायला लागलेला आहे. त्यामुळं बघा आता बी त्यांच्या नशिबाला संघर्षच आहे, पण होईल हळूहळू, व्यवस्थितच होतं ना. जेव्हा आमच्याकडे तर म्हणजे आमच्याकडे फुल नव्हतं समजायचं, तर फुलाची पाकळी यायला लागली. तर आता अर्ध फुल आलं, आता मोठं अजून फुल वाढायला लागले ना. मग तसंच आमच्या जिंदगीचं बी की हळूहळू उमलणार. आम्हाला माझ्या आयुष्याला मला कंची गोष्ट सहजासहजी कधीच भेटली नाही लाईफमध्ये. नाही नवरा, नाही मुलं, नाही जिंदगी. त्यामुळं माझ्या आयुष्याला खूप संघर्ष आहे, आणि हा संघर्ष मी मरस्तवर असणार, आणि हा माझ्यापर्यंतच राहावा माझ्या इच्छा आहे. कारण की